आता बघूयात राजकीय क्षेत्रातल्या 9 महत्त्वाच्या बातम्या। लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळणार नाही, बच्चू कडूंचा महायुतीला घरचा आहेर, लोकांमध्ये नाराजी असल्याचाही दावा। मोदींच्या नेतृत्वात आम्ही 45 पार जाऊ, मुंबईमध्ये 6ही जागा आम्ही जिंकू, महाविकास आघाडीला जनता त्यांची खरी जागा दाखवेल, प्रवीण दरेकरांचा विश्वास। शिवसेना ठाकरे गटाचा मतदार जास्त असलेल्या ठिकाणीच कासव गतीने मतदान झालं, अनेकांना मतदान करता आलं नाही, विरोधकांचे पैसे आम्ही पकडले, त्यामुळे हा डाव टाकण्यात आला। खासदार संजय राऊतांचा केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा। पराभव दिसत असल्यानं विरोधकांकडून कारणं काढली जात आहेत, संजय राऊतांच्या दाव्यावर संजय शिरसाटांचं उत्तर। संजय राऊतांचा बोलघेवडेपणा घातक ठरणार, राऊतांचा आक्षेप केवळ हिरव्याशाही संदर्भात, आशिष शेलारांचं प्रत्युत्तर। मतदान करण्याचं आवाहन संभ्रम निर्माण करणारं नाही, ज्यांना संभ्रम निर्माण करणं वाटतंय त्यांनी संविधान वाचावं, संजय राऊतांचं आशिष शेलार यांना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे यांचा चेहरा पाहिल्यावर पराभव म्हणजे काय हे समजलं, राऊतांचं रडगाणं पाहून मोदी पुन्हा येणार हे निश्चित, ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावे, 4 जून नंतर लंडनला पळण्याच्या तयारीत, नितेश राणेंचा ठाकरे आणि राऊतांवर हल्लाबोल। परळीला आम्ही नाही तर तुम्ही अगोदरच बदनाम केलंय, बजरंग सोनवणेंची मुंडे बहीण भावावर टीका, तर सत्ताधाऱ्यांकडून माझे फोन टॅप केले जात आहेत, सोनवणेंचा आरोप। निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या दीपा मुधोळ यांच्या कामकाजावरच संशय, मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडेल यावर विश्वास नाही, बजरंग सोनवणेंचा आरोप।